So today's point is exploratory data analysis, that is EDA. Okay. So what is by EDA, exploratory data analysis? जो काय तुमचा डेटा आहे, त्या डेटामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन गेट करणे. कळलं का? अनालिसिस करून प्रॉपर इन्फॉर्मेशन गेट करणे. त्याला आपण काय म्हणतो? EDA म्हणतो. काय दिले बघा. If you want to explain EDA in simple term, it means trying to understand the giving data much better so that we can make some sense out of it. जो काही तुमचा डेटा ते प्रॉपरली समजून घ्यायचा. जो काही डेटा तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये घेऊन तो डेटा काय करायचा समजून घ्यायचा आणि त्यातनं काहीतरी एक मिनिंगफुल आउटपुट किंवा मिनिंगफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला जनरेट करून द्यायचं. मिनिंगफुल आउटपुट किंवा मिनिंगफुल इन्फॉर्मेशन तुम्हाला जनरेट करून द्यायचं. त्यालाच आपण काय म्हणतो EDA म्हणतो. जे एका लाईनमध्ये तुम्हाला सांगायचं व्हॉट इज मीन बाय EDA म्हणजे जो काही डेटा आपल्याकडे प्रोव्हाईड केला असतो तो डेटा समजून घ्यायचा, अंडरस्टँड करायचा. ठीक आहे, चांगल्या पद्धतीनं. तो चांगल्या पद्धतीने अरेंज करायचा आणि त्यात तरी काहीतरी मिनिंगफुल आउटपुट किंवा मिनिंगफुल इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज तुम्हाला काय करायचं, एक सेन्सफुल इन्फॉर्मेशन काय करायचं, तयार करून द्यायचं. त्यालाच आपण काय म्हणतो EDA म्हणतो किंवा EDAचा यूज म्हणजे हेच आहे. काय दिलं बघा पुढं? इन स्टॅटिस्टिक्स एक्सप्लोरेटरी डेटा एनालिसिस इज अन अप्रोच टू एनालाइज द डेटा सेट. ओके. टू समराइज देअर मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफन विथ व्हिज्युअल मेथड्स. ओके. जो काही आपण डेटा करणार आहे, ते प्रॉपरली अॅनलाईज करायचा. जो काही डेटा सेट असेल तो अॅनलाईज करायचा, समराईज करायचं. ठीक आहे. अ, त्याची कॅरेक्टरिस्टिक्सची पण समरी करायची. ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्सची पण समरी करायची. अँड ऑफन विथ व्हिज्युअल मेथड्स. म्हणजे चांगल्या पद्धतीने व्हिज्युअल मेथड्स किंवा म्हणजे ते प्रॉपर पद्धतीने समजेल असं व्हिज्युअली आपण काय करायचं, डिस्प्ले करायचं. काय सांगितलेलं आहे? डेटा अॅनलाईज करायचा, समराईज करायचे आणि त्याची कॅटेगरीज कॅरेक्टरिस्टिक्स जे असतात ते व्हिज्युअल पद्धतीनं ठीक आहे, ग्राफिकल पद्धतीने काय मेथडनी काय करायचं आपण डिस्प्ले करायचं. ठीक आहे. तर नेक्स्ट काय दिलं बघा, अ स्टॅटिस्टिकल मॉडेल कॅन बी युज्ड or not, but preliminary EDA is for the seeing what the data can tell us beyond the formal modeling or hypothesis testing task. जरी तुम्ही स्टॅटिस्टिकल मॉडेल वापरलं नाही, वापरा अगर न वापरा, ओके, तरी पण प्रिलिमिनरी जे इनिशियली जे तुम्ही डेटा बघता, प्रिलिमिनरी इनिशियल जो काय डेटा बघता, बियॉन्ड द फॉर्मल मॉडेलिंग और हायपोथिसिस, हायपोथिसिस म्हणजे कन्सिडरेशन, ठीक आहे, बियॉन्ड मॉडेलिंग, ते बघून आपण काय करणार आहे ते एक टेस्टिंग टास्क की आहे. मग त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय करायचं आहे ते डेटा स्टडी करायचं आणि ते आपण काय डेटा इन्फॉर्मेशन किंवा एक नॉलेज मिनिंगफुल इन्फॉर्मेशन जनरेट करायचं आहे. EDA in Python uses data visualization to draw meaningful patterns and insights. EDA पायथॉनचा यूज करून म्हणजे हे सगळं आपण करतो. तर कोणत्या लँग्वेज यूज करून करतो? तर पायथॉन. पायथॉन लँग्वेज यूज करून आपण एक मिनिंगफुल पॅटर्न्स किंवा इन्साइट्स आपण क्रिएट करतो, की जेणेकरून तुम्हाला काय व्हायला पाहिजे, प्रॉपर डेटा तुम्हाला रिप्रेझेंट झाला पाहिजे. प्रॉपर डेटा तुम्हाला काय झाला पाहिजे? रिप्रेझेंट झाला पाहिजे. ओके. तर पुढे काय दिलं बघा, इट इज ऑल्सो इन्व्हॉल्व्स द प्रिपरेशन ऑफ डेटा सेट्स फॉर अनालिसिस बाय रिमूव्हिंग द irregularities in data. It is also involves the preparation of data sets for analysis by removing the irregularity of data. मग डेटामध्ये इरेग्युलरिटी किंवा जे प्रॉब्लेम्स ते रिमूव्ह करून तुम्हाला काय करायचं, प्रॉपर डेटा काय करायचा आपण प्रिपेअर करणार. प्रॉपर डेटा आपण काय करणार, प्रिपेअर करणार आहे. ठीक आहे. ते युजिंग द पायथॉन. आता पायथॉनच का घेतो आपण? कारण का पायथॉन इज व्हेरी पॉप्युलर लँग्वेज in data science. When we do the data science or analytics, the 80% more, 80% or more than 80% users or analyticals or analysts uses the Python for doing these things. So that's why it is a very popular. So everything in is in data science we can connect it with the Python. Okay. Based on the result of EDA, companies also makes business decisions which can help or which can have reputation replications letters. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जे काय EDA तुम्ही जनरेट करणार आहे, EDAचे जे रिझल्ट असणार आहेत, त्या रिझल्ट बिझनेस मन्स किंवा बिझनेस ऑर्गनायझेशन्स असतात, ते डिसिजन्स घेतात. ठीक आहे. म्हणजे पुढे त्यांना काय प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अगोदरच काय करतात, ते डिपेंड्स ऑन EDA. दे आर टेकिंग अ डिफरंट काइंड्स ऑफ बिझनेस डिसिजन्स टू इम्प्रूव्ह देअर बिझनेस ग्रोथ. ठीक आहे. इफ EDA इज नॉट डन प्रॉपरली, देन इट कॅन हॅमर द फर्दर स्टेप्स इन द मशीन लर्निंग मॉडेल बिल्डिंग प्रोसेस. म्हणजे सपोज तुम्ही प्रॉपर EDA केला नाहीत, तर ते हॅमरेज मग पुढे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. पुढे हॅमरिंग होतं. त्यासाठी तर तुमचे जे पुढच्या पद्धतीचे
मशीन लर्निंगची मॉडेल्स बिल्डिंग वगैरे तुम्ही करता, त्यासाठी काय होतं खूप क्रिटिकल होतं, प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. इफ डन वेल, जर आपण ईडीए चांगलं केलं, इट मे इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ एव्हरीथिंग वी डू नेक्स्ट. सपोज आपण प्रॉपर ईडीए केलं, तर सगळ्याच गोष्टीमध्ये इफिशियन्सी येणार आहे आणि पुढे ज्या काही गोष्टी करा, त्या सगळ्याच गोष्टीमध्ये अतिशय सोपं जाणार आहे आणि ते चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्यामुळे ईडीए करणं, ठीक आहे, की ईडीएचं रिझल्ट चांगलं प्रिपेअर करणं हे खूप महत्त्वाचं आहे इन ऑर्गनायझेशन्स. ओके. जरा सामिया, सौरभ, सीमा अटेंडन्स जरा मुलांना सांगा. ठीक आहे. खूपच कमी आहे. 3च विद्यार्थी 24 विद्यार्थी आहेत. मी माहिती काढली. तर 3च विद्यार्थी खूपच कमी आहे. लक्षात घ्या. मला काहीतरी ॲक्शन टेकन घ्यायला पाहिजे याला मग असं. शिकवलेलं समजत नाही की काय होतंय ते प्रॉब्लेम्स काय असेल तर सांगा. का आपण त्याला सोल्युशन काढू. परंतु असं अब्सेंट राहणे काही योग्य नाही. कळलं का? का बरेच प्रेझेंटी तुमची कमी असते. ॲटलीस्ट 10 तरी असायला पाहिजेत. ठीक आहे. मी काही माहिती काढली निदान बाकीच्या लेक्चरला तुम्ही 7, 8, 9 लेक्चर विद्यार्थी असतात. 3च म्हणजे हे काही योग्य नाही. बरोबर ना सायमा? सामिया? हां हो. सर. हां, मग जरा तुम्ही बोलून बघा काय प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. मला वैयक्तिक कॉल करून सांगा काय असेल ते आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. बरोबर आहे की नाही? सरांना सांगा भोसले सरांना काय तुमची इश्यू असतील तर. तसं काही अडचण नाही मला काय. हं? परंतु हो. अटेंडन्स जरा वाढवायला सांगा. In this article, we will see about the following topics. कुठले कुठले टॉपिक्स म्हणजे या आर्टिकलमध्ये ईडीएच्या आर्टिकलमध्ये आपण पुढचे टॉपिक्स आपण बघणार आहोत. ईडीए समजलं त्यांना सगळ्यांना. एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. जो काय तुमचा डेटा येतो ते प्रॉपर वेने अंडरस्टँड करायचं, ते अनालाइज करायचं आणि एक मिनिंगफुल, सेन्सफुल डेटा तुम्हाला काय करायचं क्रिएट करून द्यायचं. का क्रिएट करून घ्यायचं? कारण का तुम्हाला प्रॉपर बिझनेसमध्ये बिझनेसमॅनसाठी किंवा बिझनेस रन ऑर्गनायझेशनमध्ये बिझनेस रन करण्यासाठी एक त्यांना प्रॉपर डिसिजन घ्यायचा, प्रॉपर मिनिंगफुल डेटा त्यांना तिथे मिळाला पाहिजे. मिनिंगफुल डेटा त्यांना तिथे मिळाला पाहिजे. ठीक आहे, की जेणेकरून ते डिसिजन घेतील आणि मशीन लर्निंगचे मॉडेल्स वगैरे बिल्ड करतील. आणि जर प्रॉपर ईडीए झाला, तर ते तुमच्या सगळ्या कामाची इफिशियन्सी वाढते आणि पुढच्या सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. बरोबर आहे? तर ते करत असताना आपण काही गोष्टी बघणार आहोत, की ते एक्स्ट्रा आपण आता बघणार सिलेबस नाही, पण फक्त सिलेबसला तुम्हाला ईडी आहे. परंतु आपण जाता-जाता ह्या गोष्टी पण आपण चेक करणार आहोत त्यामध्ये. कारण की आता हे मी काय करतो सिलेबस रिलेटेड नाही बघत, तर जनरली प्रॅक्टिकल आता इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, ठीक आहे. तर त्याच्याशी रिलेटेड डेटा आपण चेक करून तुम्हाला घेतो. कारण हे तुम्ही ॲज अ करिअर्समधून सुद्धा बघता. एक सब्जेक्ट नाही, तर डेटा अॅनालिस्ट म्हणजे करिअर सुद्धा आपण बघतो. कारण का बघितलेलं आहे, की $65,000 to $125,000 $1,25,000 एवढे तुम्हाला सॅलरी पॅकेजेस आहेत. 65,000 जरी म्हटला तर नियर अबाउट तुम्हाला 50 लॅक्सच्या वरती म्हणजे 60-70 लाख रुपये पॅकेज होतं. तेवढं नसलं तरी निदान महिन्याला जरी आपल्याला काय म्हणतो आपण त्याला 1.5-2 लाखाचे पॅकेजेस मिळाले तरी भरपूर आहे आपल्याला. तर म्हणजे ॲज पर आता या कन्सर्न ग्रॅज्युएशनवरती. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने किंवा ते पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात घेऊन तुम्ही काय करा ह्या सब्जेक्टकडे बघा. म्हणून तुम्हाला मी काय करतो इनिशियली तुम्हाला हे बघत नाहीये, की सिलेबस वाईज न बघता, की ग्लोबली तुम्हाला काय करता येईल किंवा ते मार्केटमध्ये आता काय चालू आहे ते पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊनच तुम्हाला हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. म्हणून तुम्हाला आता सिलेबसला तुम्हाला जनरल दिलेलं आहे. परत आता तुम्हाला तुम्ही पायथॉन बेसिस का सांगतो कारण मार्केटमध्ये मोस्टली पायथॉनच यूज करतात. ओके. तर पुढे आता काय सांगितलं डेटा सोर्सिंग. डेटा सोर्सिंग म्हणजे काय तुमचा डेटाचा सोर्स काय आहे? आणि ते कुठले प्रकार आहेत? डेटा कसा येतो तुमच्याकडं? कशा पद्धतीने येतो? तर 2 वेनी तुम्ही डेटा कलेक्ट करू शकता प्रायव्हेट आणि पब्लिक. त्याच्या अगोदर डेटा सोर्सिंग म्हणजे काय बघू? डेटा सोर्सिंग इज द प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड लोडिंग द डेटा इंटू अवर सिस्टम. डेटा सोर्सिंग म्हणजे काय? प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड लोडिंग द डेटा. डेटा फाइंड करणे आणि डेटा लोड करणे तुमच्या सिस्टममध्ये. ब्रॉडली देअर आर 2 वेज इन व्हिच यू कॅन फाइंड द डेटा. 2 वेनी तुम्ही डेटा काय करू शकता? फाइंड करू शकता. तर प्रायव्हेट डेटा आणि पब्लिक डेटा. ओके. प्रायव्हेट डेटा आणि पब्लिक डेटा. प्रायव्हेट डेटामध्ये काय होतं बघा. As the name suggests, private data is given by private organizations. There are some security and privacy concern attached to it. बरोबर? प्रायव्हेट डेटा म्हणजे काय? जसं नावात सांगितलं तसं तुमचा डेटा प्रायव्हेट ऑर्गनायझेशनचा डेटा. प्रायव्हेट ऑर्गनायझेशन मिळालेला डेटा म्हणजे तुमचा प्रायव्हेट डेटा. देअर आर सम सिक्युरिटीज अँड प्रायव्हसी कन्सर्न अटॅच्ड टू इट. म्हणजे त्याचे काही प्रायव्हसी असतात, त्याची सिक्युरिटी असतात. म्हणजे तुम्हाला सगळाच डेटा दिला जात नाही, ठराविकच डेटा दिला जातो किंवा तो डेटा तुम्ही पब्लिक करू नका म्हणून सांगितलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय त्याचे टर्म्स, कंडिशन्स किंवा सिक्युरिटीज किंवा प्रायव्हेट प्रायव्हेसी पॉलिसीज तुम्हाला त्याला फॉलो कराव्या लागतात.
दिस टाईप ऑफ डेटा इज युज्ड फॉर मेनली ऑर्गनायझेशन इंटरनल अनालिसिस, म्हणजे स्पेसिफिक ऑर्गनायझेशनसाठी इंटरनल अनालिसिससाठी. म्हणजे बाहेर तुम्ही कुठेही पब्लिक करत नाही. इंटरनली तुमच्या क्वालिटी मेंटेन करण्यासाठी किंवा इंटरनल अनालिसिससाठी तुम्ही काय करता, या प्रायव्हेट डेटाचा यूज करता. परत सांगतो, प्रायव्हेट डेटा म्हणजे काय, स्पेसिफिक ऑर्गनायझेशनमधला डेटा तुम्हाला काय करता येतो, तुम्हाला घेता येतो. मग त्यामध्ये काही सिक्युरिटी इश्यूज किंवा काही प्रायव्हसी पॉलिसी असतात, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. आणि मोस्टली हा जो काही डेटा आहे, हे अनालिसिस जे काय आहे, हे तुम्हाला वैयक्तिक इंटरनल अनालिसिससाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. त्या ऑर्गनायझेशनच्या इंटरनल अनालिसिससाठी काय केलं जातं, यूज केलं जातं. पब्लिक डेटा म्हणजे काय बघा. दिस टाइप ऑफ डेटा इज अवेलेबल टू एव्हरीवन. पब्लिक डेटा म्हणजे काय, सगळ्यांसाठी ते अवेलेबल असतं. यू कॅन फाइंड दिस दिस इन गव्हर्नमेंट वेबसाईट अँड पब्लिक ऑर्गनायझेशन एक्सेट्रा. ठीक आहे, आपण गव्हर्नमेंट वेबसाईटवरती किंवा पब्लिक ऑर्गनायझेशनचे जे असतात, पब्लिक लिमिटेड कंपनी असतात, त्याच्या वेबसाईटवरती आपण बघू शकतो. एनीवन कॅन ॲक्सेस दिस डेटा. वी डू नॉट नीड एनी स्पेशल परमिशन्स ऑर अप्रुव्हल्स. आपल्याला कुठल्या प्रकारचे परमिशन्स किंवा अप्रुव्हल्स लागत नाही. डायरेक्ट आपल्या वेगळ्या वेबसाईटवरती आपल्याला ही इन्फॉर्मेशन पब्लिकली मिळते. तर ते वेबसाईट कोणते? data.gov, data.gov.uk म्हणजे युनायटेडमधला, data.gov.in इंडियामधला. ठीक आहे. नंतर KAGGLE.com, आर्चिओस, असे वेगवेगळ्या पद्धतीचे वेबसाईट्स आहेत. ते त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, फ्री ऑफ डेटा तुम्ही काय करता, कलेक्ट करू शकता किंवा घेऊ शकता. ठीक आहे. दिस द व्हेरी फर्स्ट स्टेप ऑफ ईडीए इज डेटा सोर्सिंग. ईडीए मला सगळ्यात बेसिक स्टेप किंवा इनिशियल स्टेपच म्हणजे काय, तुमचा डेटा सोर्सिंग. वी हॅव सीन हाऊ वी कॅन ॲक्सेस डेटा अँड लोड इन टू अवर सिस्टीम. नाव द नेक्स्ट स्टेप इज हाऊ टू क्लीन द डेटा. आता आपण पहिल्या स्टेपमध्ये काय बघितलं, की डेटा किती प्रकारचा आहे, डेटा कुठून घेतो आणि डेटा आपण कुठून घेऊन लोड करणार आहे. तर जो आता आपण काय करणार आहे, की जो डेटा आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे, तो डेटा प्रॉपरली रिप्रेझेंट केला पाहिजे आणि तो क्लीन केला पाहिजे. त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आपण क्लिअर करून ते क्लीन केलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट काय, तर डेटा क्लिनिंग. आफ्टर कम्प्लिटिंग द डेटा सोर्सिंग, द नेक्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ ईडीए इज डेटा क्लिनिंग. This is very important to get rid of irregularities and clean the data after sourcing it into our system. बरोबर. आता इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू राईड ऑफ इरेग्युलेटरीज, म्हणजे आपल्याला पहिला चेक केलं पाहिजे त्यात इरेग्युलेटरीज कुठले आहेत. ठीक आहे. त्यात डेटा क्लीन कसं केलं पाहिजे, डेटा सोर्सिंग्स कसे आहेत, काय आहेत, कुठल्या सोर्स कुठून आलेला आहे, मग त्यात काय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे प्रॉपर डेटा आहे की नाही चेक करून त्यात जे प्रॉब्लेम्स ते आपल्याला काय केलं पाहिजे, सॉल्व्ह केले पाहिजेत. नंतर इरेग्युलेटरीज आर डिफरंट टाइप्स ऑफ डेटा. कुठले कुठले चुकी असतात की कुठली इरेग्युलेटरी असतात त्यामध्ये. तर मिसिंग ऑफ व्हॅल्यूज, काय काय व्हॅल्यू मिसिंग असतात, मोबाईल नंबर्स नसतात, कॉन्टॅक्ट नंबर नसतात किंवा रोल नंबर, म्हणजे काय असं असतील ते इनकरेक्ट फॉर्मॅट, जो डेटा त्यांनी दिला असतो तो फॉर्मॅट बरोबर नसतो, जो फॉर्मॅट दिला असतो तो फॉर्मॅट बरोबर नसतो. इनकरेक्ट हेडर्स, जे वरती टायटल यायला पाहिजे, मोबाईल नंबर ॲड्रेस असतील ते परमनंट आहे का लोकल ॲड्रेस आहे, टेम्पररी ॲड्रेस आहे. ठीक आहे. नंतर अशा पद्धतीचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात, इनकरेक्ट ॲड्रेस हेडर्स वगैरे. ठीक आहे. अनॅमलीज किंवा आउटलेअर्स, म्हणजे जे अनवॉन्टेड डेटा असतो त्याची काही गरज नाही तरी पण डेटा दिला असतो. मग अशा सगळ्या जे काय प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून आपण डेटा क्लीन करावा लागतो ॲनालिसिस करण्यासाठी. टू परफॉर्म द डेटा क्लिनिंग वी आर युझिंग अ सॅम्पल डेटा सेट विच कॅन बी फाउंड हिअर. आता त्यांनी दिलेलं आहे सॅम्पल सेट करण्यासाठी ऑनलाईन. ठीक आहे. वी आर युझिंग द ज्युपिटर नोटबुक फॉर अनालिसिस. मग ह्यासाठी कुठलं फ्रेमवर्क यूज केलं त्यांनी, ज्युपिटर नोटबुक यूज केलं. म्हणजे प्रॅक्टिकल तुम्हाला ऑनलाईन जे काही इंडस्ट्रीमध्ये होतात त्या गोष्टी तुम्हाला इथे दाखवतोय तुम्हाला. बघून घ्या. ठीक आहे. फक्त थिअरेटिकल आता इनिशियल त्यांनी दिलेलं आहे. प्रॅक्टिकलची आपण प्रॅक्टिकलच्या गोष्टी बघू. फर्स्ट लेट्स इम्पोर्ट द नेसेसरी लायब्ररीज अँड स्टोअर द डेटा इन अवर सिस्टम अनालिसिस. आपण काय काय लायब्ररीज आपण इम्पोर्ट करणार आहे आणि आपण काय करणार आहे, ते जे डेटा लायब्ररीमधले डेटा डमी डेटा किंवा असेल किंवा रेग्युलर डेटा असेल तो लोड करून घेणार आहे. तर ज्युपिटर नोटबुकमध्ये कसं होतं बा प्रोग्रामिंग, इम्पोर्ट NUMPY ॲज NP. हे लायब्ररी तुम्ही काय करता, ॲड करून घेता आणि त्याला ऑब्जेक्ट काय करता किंवा त्याला नाव काय देतात, पेट नेम NP. इम्पोर्ट पांडाज ॲज PD. इम्पोर्ट सीबोर्न ॲज SNS. इम्पोर्ट matlotlib.py ॲज PLT. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, ते सगळे इम्पोर्ट फाईल्स करून घेतलेले आहेत, जे काय हेडर फाईल्स असतील लायब्ररीज ते इम्पोर्ट करून घेतलेले आहेत. आता सपोज ते फाईल्स इम्पोर्ट करून घेतल्या, मग आपण काय करणार आहे, तर डेटा सेट रीड करून घेणार आहे. रीड द डेटा सेट ऑफ मार्केटिंग अनालिसिस इन डेटा. मार्केट अनालिसिस करण्यासाठी आपण डेटा काय करणार, घेणार त्यामध्ये. म्हणजे कुठल्या फाईलमध्ये असं CSV फाईलमध्ये असणार आहे. डेटा इक्वल्स टू PD. PD म्हणजे काय, पांडास हा डेटा घेतलेला आहे.
मग ते पांडास लायब्ररीजमधली आपण रीड CSV फाईल घेतलेला आहे. त्याला नाव काय मार्केटिंग ॲनालिसिस डॉट CSV. ठीक आहे. आणि प्रिंट द डेटा. तो डेटा काय करायचा आपण प्रिंट केलेला आहे. मग आपल्याला हा सगळा डेटा कशात घेतलेला आपण डेटामध्ये घेतलेला आहे आणि तो प्रिंट केला. फक्त डेटा आपण इथे डेटा लिहिले की तो ऑटोमॅटिक प्रिंट होतो. नाव द डेटा सेट लुक लाईक दिस. तो डेटा घेतला आपण असं डेटा तुम्हाला दिसेल. 1 2 3 4 अप टू 45,201 212 असं डेटा तुम्हाला येणार आहे. मग इथे बघा बँकिंग मार्केटिंग इथं अननेम्ड आलेला आहे. इथे हेडिंग वेगळं आलेले आहेत. ठीक आहे. मग आपण डेटा क्लीन करणार आहे. मग तिथे काय दिले बघा पुढं. अशा पद्धतीने डेटा तुम्हाला येतो. लोन टाइप्स लोन घेतलेत का? एन कुठले आहेत का? पर्टिक्युलर कस्टमर बिफोर टार्गेट और नॉट. ठीक आहे. कस्टमर मटेरियल स्टेटस अँड हे एक सेकंड तर अशा पद्धतीने डेटा तुम्हाला इथे दिलेलं असतं. कस्टमर सॅलरी बॅलन्स ठीक आहे. एज तर हे तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यामध्ये. अशा पद्धतीने डेटा तुम्हाला काय केलेला आहे तर अशा पद्धतीने डेटा तुम्हाला इथे अवेलेबल होतो. ठीक आहे. काय दिलं इफ यू ऑब्झर्व्ह द अबोव्ह डेटा सेट देअर आर सम disciplinaries in the column header for the first two rows. The correct data is form of index number 1. So we have the fixed two rows. म्हणजे आता ऍक्च्युअल डेटा तुमचा कुठून चालतो फर्स्ट सिरियल नंबरवरून चालवतो आणि वरचे दोन डेटा जे आहेत ते काय फिक्स करावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. ते स्टॅटिक ठेवावे लागतील, फिक्स करावे लागतील. मग काय करायला लागेल पाहिजे तर बघा. This is called fixing the rows and columns. Let's ignore the first two rows and load the data again. ठीक आहे. मग पहिले दोन रो तुम्हाला फिक्स करावे लागतील आणि कॉलम फिक्स करावे लागतील, कुठले काय फिक्स करायचे असतील आणि बाकीचं तुम्हाला इग्नोर करावं लागेल. बरोबर. मग काय त्यासाठी काय प्रोसिजर आहे बघा. आता सेम इम्पोर्ट सगळे आपण इम्पोर्ट फाईल्स करून घेतले सगळे जे आहेत ते. ठीक आहे. नंतर रीड घेतलं फाईल मगाशी केलंय तसं आपण. डेटा इज इक्वल्स टू pd डॉट रीड CSV मार्केटिंग अंडरस्कोर अनालिसिस डॉट CSV. स्किप रोज म्हणजे किती रोज स्किप करायचे स्टार्टिंग पासून पहिले 2 रोज स्किप करा. किती रोज स्किप करा? 2 रोज स्किप करा. आणि डेटा डॉट हेड ठीक आहे. हेडिंग काय करा तुम्ही प्रिंट करा. हेडिंग सकट तुम्ही काय करा तिथे प्रिंट करा. त्यामध्ये काय ते पहिले 2 रो तुम्ही स्किप करायचे रेकॉर्डमधले आणि नंतर बाकीचा डेटा तुम्ही काय करायचं त्यामध्ये प्रिंट करायचं. बाकी सगळा डेटा काय करायचा त्यामध्ये प्रिंट करायचं. मग ते कसं दिसेल बघा. आता बघा डेटा क्लिनिंग केल्यानंतर हा डेटा तुम्हाला कसं प्रॉपर आणि परफेक्ट दिसेल. ह्यात कसं दिले कस्टमर आयडी, एज, सॅलरी, बॅलन्स ठीक आहे. मॅरिटल स्टेटस ठीक आहे. ईमेल आयडी, टार्गेटेड डिफॉल्ट हाउसिंग लोन, कॉन्टॅक्ट्स, डेज, मंथ, ड्युरेशन, कॅम्पेनिंग, पे डे, प्रिव्हियस म्हणजे हे डेटा कसं प्रॉपर दिलाय. हे डेटा बघा आणि हा डेटा बघा. ठीक आहे. सो दिस इज अ क्लिनिंग ऑफ डेटा. ह्याला आपण काय म्हणतो क्लिनिंग ऑफ डेटा. फॉलोइंग आर द स्टेप्स टू बी टेकन while फिक्सिंग द रो अँड कॉलम. ठीक आहे. मग काय काय स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतात रो फिक्स करण्यासाठी. डिलीट समरी रो अँड कॉलम इन द डेटा सेट. जे नको असतील ते रो काय करा डिलीट कॉलम अँड रो काय करा डिलीट करा. डिलीट हेडर अँड फुटर रो ऑन एव्हरी पेज. प्रत्येक पेजवरचं काय करा तुम्ही हेडर अँड फुटर डिलीट करा. इट इज नॉट नेसेसरी. नेक्स्ट स्टेप इज दॅट द डिलीट एक्स्ट्रा रोज लाईक ब्लँक रोज, पेज नंबर्स अँड इटीसी एक्सेट्रा. मग जे एक्स्ट्रा रो असतील ते ब्लँक रोज वगैरे असतील ते डिलीट करा. पेज नंबर ते डिलीट करा. We can merge different columns if it makes for better understanding for the data.
मग सपोज तुम्हाला मर्ज करायचं, तुम्ही कॉलम मर्ज करा अंडरस्टँडिंगसाठी. मग जसं तुम्हाला ते डेटा प्रॉपर डिस्प्ले झाला पाहिजे, त्या पद्धतीने ते मर्ज करून अंडरस्टँड करण्यासाठी ते प्रॉपर डेटा अरेंज करा. ॲड कॉलम नेम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव अ कॉलम नेम्स टू द डेटा सेट. कॉलम नेम तुम्ही काय करा, ॲड करा डेटा सेटसाठी. ते कॉलमचं नाव असणं खूप महत्त्वाचं आहे, की डेटा कोणत्या प्रकारचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये केल्यानंतर तुम्हाला असं क्लिनिंग ऑफ डेटा मिळेल आणि प्रॉपर डेटा तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. ओके. So these are the steps for following the cleaning of data. And now, if we observe the above data set, the customer ID column has number of no important to our analysis, and also the job due column has both the information of job and education in it. म्हणजे हे data आपल्याला नको आहे. So so what will we do? We will drop the customer ID column and we will split the job edu column, okay, into two other column, job and education, and after that we will drop the जॉब एज्युकेशन कॉलम ॲज वेल. म्हणजे आपण काय करणार, जे नको असेल ते आपण करणार. कस्टमर आयडीची आपल्याला काही गरज नाही आहे. कस्टमर आयडी आपण काढणार आणि जॉब ईडीओ, जॉब आणि एज्युकेशन एकत्र दिलेलं आहे. ते आपण काय करणार आहे, जॉब वेगळं पाहिजे आणि एज्युकेशन वेगळं पाहिजे. दोन्ही आपण वेगळे केले आणि जॉब आणि एज्युकेशन, जॉब एज्युकेशन हे जे मेन कॉलम होतं ते कॉलम आपण काय केलं, डिलीट केलं. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, ते सगळे वेगळे ऑपरेशन्स करू शकतो. त्यात दिले बघा, डेटा ड्रॉप. कुठला ड्रॉप करायचा डेटा, कस्टमर आयडी, ठीक आहे, ॲक्सेस 1 आणि इन प्लेस ट्रू. ठीक आहे. तिथे काय करायचं, काउंट टाकायचं. एक्स्ट्रॅक्ट जॉब अँड एज्युकेशन इन न्यूली फॉर्म जॉब इड्यू कॉलम. ठीक आहे. तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. डेटा जॉब इज इक्वल्स टू डेटा जॉब इड्यू डॉट अप्लाय. ठीक आहे. लांबा एक्स डॉट स्प्लिट कॉलम 0th कॉलमला ते तुम्ही काय केलं, एक्सप्लिट केलं. डेटा एज्युकेशन इज इक्वल्स टू डेटा जॉब इड्यू डॉट अप्लाय. ठीक आहे. लॅम्बडा एक्स डॉट स्प्लिट कॉमा 1 फर्स्ट कॉलमला. ड्रॉप द जॉब ईडीयू कॉलम फ्रॉम द डेटा फ्रेम. आपण काय केलं, दोन्ही सेपरेट केले वेगवेगळे. नंतर आपण काय केलं, जॉब ईडीयू काय केलं, आपण डिलीट करून टाकलं. ठीक आहे. आणि डेटा प्रिंट केला. ते केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. तर अशा पद्धतीने खूप सोपं आणि चांगलं आहे. येते लक्षात. तर अशा पद्धतीने आपण काय करणार ते डिस्प्ले करणार आहोत सगळा डेटा. ॲक्चुअली प्रॅक्टिकली तुम्हाला हे प्रॅक्टिकल करून दाखवू आपण. फक्त आता रेफरन्स आलेला आहे, तिथं संदर्भ आलेला आहे, आपण आपण ते घेतलेला आहे. नंतर मिसिंग व्हॅल्यूज. इफ देअर आर मिसिंग व्हॅल्यूज इन द डेटा सेट बिफोर डूइंग एनी स्टॅटिस्टिकल अनालिसिस, वी नीड टू हँडल दोज मिसिंग व्हॅल्यूज. बघा, तिथे डेटा नसेलच तर प्रॉपर तुम्हाला अनालिसिस मिळणार नाही. तिथे डेटा नसेल तर प्रॉपर अनालिसिस तुम्हाला मिळणार नाही. देअर आर मेनली 3 टाइप्स ऑफ मिसिंग व्हॅल्यूज. ठीक आहे. MCAR, मिसिंग कंप्लीटली ॲट रँडम. These values do not depend on any other features. ठीक आहे. मिसिंग व्हॅल्यूज डू नॉट डिपेंड ऑन द एनी अदर फीचर्स. एक दुसऱ्या कुठल्या फीचर्सची ती व्हॅल्यू डिपेंड असणार, त्यालाच आपण काय म्हटलं, मिसिंग कम्प्लिटली ॲट रँडम. MAR, मिसिंग ॲट रँडम. these values may be depend on some other features. MNAR, missing not at random. These missing values have some reason for why they are missing. मग ते मिसिंग आहेत तर काय त्याचे रिझन्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे मिसिंग व्हॅल्यूज तुम्हाला यामध्ये दिलेले आहेत. ओके. ठीक आहे. लेट्स सी विच कॉलम हॅव मिसिंग व्हॅल्यू इन द डेटा सेट. मग कुठले मिसिंग्स आहेत, मग ते कसं कळणार. चेकिंग द मिसिंग व्हॅल्यूज. डेटा डॉट इज नल डॉट सम. नल कुठलं, इज नल हे मेथड आपण काय ते डेटा सेटवरती आपण अप्लाय करणार आहे. ठीक आहे. आणि ते करून आपण काय करणार, त्यातले कुठले कुठले व्हॅल्यूज नल आहेत हे आपण गेट करणार. दिले बघा, द आउटपुट विल बी. एज दिले परंतु व्हॅल्यू कुठली नल आहेत, सॅलरी इथं 0 आहे, 0, 0, 0, 0. ठीक आहे. हे सगळे नल आहेत. म्हणजे टोटल 64 डेटा सेट असे आहेत जे नल आहेत. मी तुम्हाला रिझल्ट दाखवतो कुठले कुठले आहेत ते. ठीक आहे. ॲज वी कॅन सी देअर 3 कॉलम्स कंटेन द मिसिंग व्हॅल्यूज. लेट्स सी हाऊ टू हँडल द मिसिंग व्हॅल्यूज. वी कॅन हँडल द मिसिंग व्हॅल्यूज बाय ड्रॉपिंग द मिसिंग रेकॉर्ड्स बाय इनपुटिंग द व्हॅल्यूज. आपण काय करणार, ते व्हॅल्यूज मिसिंग असतील ते ड्रॉप करणार आहे आणि ते त्या ठिकाणी इनपुट ड्रॉप करून टाकणार आहे. आपण ड्रॉप कसं करायचं बघा. ड्रॉप द मिसिंग व्हॅल्यूज. लेट्स हँडल द मिसिंग व्हॅल्यूज इन द एज. डेटा इज इक्वल्स टू डेटा डॉट एज इज नल डॉट कॉपी. ते काय करा, तुम्ही एज कॉपी करा इथून आणि इथे डेटामध्ये स्टोअर करा. डेटा डॉट नल इज इक्वल्स टू सम. ते कुठले कुठले नल आहेत एज. ठीक आहे. ते एकत्र काढा तुम्ही. लेट्स चेक द मिसिंग व्हॅल्यूज इन द डेटा सेट रो नाव. लक्षात, हे एकत्र त्यांनी काढलेलं आहे. इथे बघा, एज नल आहे का, नाही आहे, तर एज आहे. त्यात एक वेगळं काउंट टाकलेलं आहे आणि बाकीचे नल व्हॅल्यू ते एकत्र केले आहेत. तर अशा पद्धतीने वेगळे ऑपरेशन्स तुम्ही काय करू शकता त्यामध्ये करू शकता आणि त्याचं मिनिंगफुल बघा.
आता काय दिले मिनिंगफुल तुम्ही इमेजेसमध्ये कन्वर्ट करून ते तुम्ही डिस्प्ले करू शकता. ठीक आहे. तर हे सगळं आपण काय करू उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय केलं व्हॉट इज EDU. ठीक आहे. डेटा कलेक्शन कसं डेटा सोर्स कुठे आहेत 2 आहेत. प्रायव्हेट डेटा आणि पब्लिक डेटा. प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमधून आपण डेटा घेणार आहे. विथ सम कंडिशन्स अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स आपण डेटा कलेक्ट करणार आहे. सो सेकंड वन इज दॅट पब्लिक डेटा विच विल बी अवेलेबल ऑन पब्लिकली एव्हरीवन, anywhere, anytime. So, okay, so this data will come from the private, not a private organizations. It comes from the government organizations. Okay. Then data cleaning means what? The data will be collected by the user or collected by the data source. That data will be in the proper format is format. We can arrange this data in the proper format. If the data is not in proper format, we can clean the data. We can delete the unnecessary data, remove the unnecessary data, and place the proper format. Okay. So हे सगळं आपण आज या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये कोणाला काही शंका असेल तर विचार. डेटा क्लिनिंग ह्यामध्ये कोणाला काही शंका आहे? दामिनी, हेमांगी? ओके. नसतील तर तुम्ही काय करा चॅट बॉक्समध्ये काय करा प्रेझेंटी टाका. चॅट बॉक्समध्ये प्रेझेंटी टाका. चॅट बॉक्सला अटेंडन्स लावा. प्रणाली अटेंडन्स. हेमांगी. अटेंडन्स लावा. ठीक आहे. ओके. काय शंका नसतील तर थांबा आपण. थँक्यू.